आजपासून राहुल गांधींचा बिहारमध्ये वोट अधिकार यात्रा, मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप। निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। जुन्या निवडणुकांच्या मतदार यादीत अनियमिततेचा आरोप करणं चुकीचं, भविष्यात कोणाला काही आक्षेप असल्यास तो वेळेत नोंदवावा, निवडणूक आयोगाचा टीका करणाऱ्या पक्षांना सल्ला। तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या सहकार्याने मोदींनी निवडणूक जिंकली, ते राजीव कुमार कुठे आहेत? त्यांनी राहुल गांधींच्या आक्षेपांना उत्तर द्यायला हवं, संजय राऊतांचं उत्तर। संजय राऊत भविष्य सांगणारा पोपट। राऊतांनी आतापर्यंत काढलेल्या चिठ्ठ्या खोट्या निघालेल्या आहेत। उद्धव ठाकरेंनी हा पोपट पिंजऱ्यात बंद करावा, शहाजी बापू पाटील यांची राऊतांवर टीका। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम। मी नाशिकचा पालकमंत्री होतोय, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। रात गई बात गई, आता नवीन इनिंग जोरदार सुरू करणार, रमीवरून विरोधक करत असलेल्या टीकेवर बोलताना माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया। वसंतदादांचं सरकार मी पाडलं, शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली। 1978ला दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याला आमचा विरोध होता, त्यामुळे आम्ही दादांचे सरकार घालवण्याचं ठरवलं आणि ते घालवलं, शरद पवारांचं वक्तव्य। मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं आज उद्घाटन, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर। राष्ट्रतेज अटल प्रकल्पातील लाभार्थ्यांना चाव्यांचं वाटप करण्यात येणार। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकाराने 1348 घरांचा प्रकल्प उभारण्यात आला आहे। मुंबईत गणपती बाप्पाची आगमनाची लगबग सुरू, चिंतामणीच्या आगमनाला तरुणाईची गर्दी। मुंबई पोलिसांकडून परळ वर्कशॉप परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। 2 दिवसात 3 लाखांहून अधिक भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं। सलगच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची कोल्हापुरात गर्दी।